सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अपूर्ण राहिलेलं कबीर नामाचा ग्रंथ 26 प्रकरण त्यातील पूर्ण झाली आहेत. प्रकरण नंबर 27 शीर्षक आहे मोह आणि 724 क्रमांकाच्या दोह्यापासून सुरुवात करीत आहे. जब घट मोह समाया सबय भया अंधियार, निर्मोह ज्ञान विचारी के साधु उतरे पार. मन शरीरी मोह भरता चारी दिशा अंधकार, निर्मोही ज्ञानी विवेकी साधू करी भवसागर पार. माया मोहाने ज्याच्या शरीर मनात वस्ती करून सारे अस्तित्व व्यापून टाकले आहे, अशा माणसाला चारी दिशा अंधकाराने काळवंडलेल्या दिसतात. त्याला प्राप्त जीवनात आपण यशस्वी कसे व्हावे आणि या जीवनातून नीती कर्तव्यता साधून मुक्त कसे व्हावे याबाबत काही समजत नाही. तो भ्रमचित्त बावरलेला गोंधळलेला बनतो. मात्र जे निर्मोही असतात ते आपल्या ज्ञान व सतसत विवेकाद्वारे सहजासहजी भवसागर तरून जातात. असे साधू या मानवी जीवनात दीपस्तंभासारखे मुक्तीची प्रकाशवाट दाखवण्याचे काम करीत असतात. अष्टसिद्धी नवसिद्धी लहू सबही मोह की खान, त्याग मोह की वासना कहे कबीर सुजान. अष्टसिद्धी नवनिधी सर्व ही माया मोह बाजार, सुजन हो टाका मोह संपूर्ण सांगे कबीर वारंवार. अष्टसिद्धी आणि नवनिधी म्हणजे केवळ माया बाजार आहे. त्यांच्या नादी लागल्याने नाश सर्वनाश अटळ आहे. म्हणून संत कबीर वारंवार सांगतात, सुजन हो, मायेचा मोहाचा परिपूर्ण त्याग करा. वाचकांचे अधिक माहितीसाठी अष्टसिद्धी: 1 अणिमा म्हणजे शरीर सूक्ष्म होणे, 2 महिमा म्हणजे शरीर मोठे होणे, 3 लघिमा म्हणजे शरीर हलके होणे, 4 प्राप्ती म्हणजे सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशी त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपाने व संबंध प्रस्थापित होणे, 5 प्रकाश्य म्हणजे ऐहिक व पारलौकिक ठिकाणी भोग व दर्शनाचे सामर्थ्य येणे, 6 ईशिता मायेची ईशाच्या ठिकाणी असणारी प्रेरणा म्हणजे जी माया असते तिला ईश्वराच्या ठिकाणी प्रेरणा प्राप्त होणे म्हणजे ईशिता, 7 वशिता म्हणजे आसक्त न होणे आणि 8 प्राकाम्य म्हणजे इच्छा करावी ते सुख अमर्याद प्राप्त होणे. या 8 सिद्धींखेरीज काम वसयित्व अशी एक 9वी सिद्धी सुद्धा आहे. तिचा अर्थ प्रथम सांगितलेल्या 8 सिद्धींखेरीज अन्यही वाटेल ती इच्छा पूर्ण होणे. आता नवनिधी त्याच्यामध्ये 1 महापद्म, 2 पद्म, 3 शंख, 4 मकर, 5 कच्छप, 6 मुकुंद, 7 कुंद, 8 नील आणि 9 खर्व किंवा हय, गज, रथ, दुर्ग, भांडार, अग्नी, रत्न, धान्य आणि प्रमदा किंवा कामधेनु, अंजन, सिद्ध पादुका, अन्नपूर्णा, कल्पधरू, चिंतामणी, घुटिका, कलक आणि परिस. तर अष्टसिद्धी म्हणून सांगितली वाचून झाल्या नंतर नवनिधी जे आहेत ते 3 तऱ्हेचे आहेत. ते 3 तऱ्हेचे वाचून दाखवले. तर या अष्टसिद्धी आणि नवनिधी यांची प्राप्ती म्हणजे केवळ माया बाजार आहे, त्याच्यापासून सर्वांनी दूर राहावे, त्याचा मोह टाकावा असे कबीर सांगत आहेत. पुढचा दोहा: मोह फंद सब फंदिया कोय न सकै निवार, कोई साधू जन पारखी बिरला तत्व विचार. मोहशाळी लटके मानव कोळी, नाश विनाश अटळ, तत्वज्ञान प्राप्त श्रेष्ठ साधू विराट टाळे अन्यथा जे अटळ. मोहमाया रूपी जाळ्यात मानव कोळी अडकला आहे व सतत अडकत राहतोही, त्यामुळे मानवाचा विनाश अटळ आहे. मात्र तत्वज्ञान प्राप्ती झालेला निर्मोही साधू तो सामान्यतः अपवादात्मकतेनेच आढळतो. अन्यथा अटळ म्हटले जाणारे भीषण वास्तवही स्वसामर्थ्याने टाळू शकतो. म्हणून साधूच्या श्रीचरणांचा जनसामान्यांनाही नेहमीच आश्रय धरावा. म्हणून साधूंच्या श्रीचरणांचा जनसामान्यांनीही नेहमीच आश्रय धरावा.
म्हणून पुढे या दोन ओळी का संत शरणता जरी धरी तरी प्राप्त श्री हरी त्यासी काळे स्पर्श न करी हे म्हणून संत शरण जरी धरी तरी प्राप्त श्री हरी त्यासी काळही स्पर्श न करी या दोन ओळी नीट लक्षात घेणे आवश्यक आहे. पुढचा दोहा नंबर 727 सुरू नरमुनी सबपस हे मृगतृष्णा जगमोह मोहरूप संसार है हिरे मोहनिधी जोह विश्व हे मृगजळ त्यात अडकले देवमुनी नर नारी मोहसागरी खोल बुडूनी सारे गोते खाती वरचे वरी. वास्तवात सारे विश्व संसार मृगजळच आहे. सर्व काही मिथ्या कायम न टिकणारे किंवा दिसून नष्ट होणारे क्षणिक मायाजाल आहे. या मायारूपी खोल फसव्या आणि विनाशकारी सागरात देव ऋषी मुनी आणि नरनारी वरचेवर फसतात अडकतात आणि गटांगळ्या खातात. यातून कोणीही वाचत नाही. मग या भ्रमाला का फसावे आणि मोहाला कवेत घेण्याचा मूर्ख प्रयत्न का करावा. अपना तो कोई नहीं हम काहू के नाही पार पहुंची नाव जब मिली सब बिछुडे जाई. आपले ना कोणी येथे ना आपण कोणाचे पहिलं तिरी नाव जाता जगनाव विसरून जायाचे. एखाद्या नावेमध्ये किंवा होडी जहाजामध्ये अनेक प्रवासी असतात. मात्र नाव पैल तीरावर पोचली की सारे जण नाव किनाऱ्याला सोडून पाठी न वळता पैल तीरावरून पुढे जातात. तसेच आहे या जग किंवा संसार रूपी नावेचे. जोपर्यंत या नावेत आपण आहोत तोपर्यंतच किंवा काही काळापुरतेच आपण एकमेकांचे असतो. बंधू सखा बहीण आई पती पत्नी वगैरे वगैरे. मात्र जगरूपी नावेत बसून एकदा का पैल तीर गाठला की सारेच संपायचे असते. या नश्वर जगाचे सारे संबंध नश्वरच असतात. नसते आपले कोणी आणि नसतो आपण कोणाचे. जगरूपी नाव सुद्धा आपली म्हणता येत नाही. अशा वेळी सारा मृत्यूने साऱ्या नाते संबंधांचा आणि देवाणघेवाणीचा मृत्यू किंवा अंत होतो. असेच जर आहे सारे क्षणिकच जर आहे तर का अगदी या क्षणीच जगमोह न टाकावा किंवा सांडावा. किंवा आपले नाव सुद्धा काही काळापुरतेच आहे. आपण जातो आपले नाव जाते आणि सर्वच काही जाते. जसं नावेतून पलीकडे गेल्यावर नाव पाठी सोडली जाते तसं देहरूपी नावेतून पलीकडे गेल्यानंतर नाव पाठी जाते. नाव काही काळानंतर विस्मरणात जाते. सर्व काही पुसले जाते आणि फक्त आपले पुढे जाणे चालू राहते. हे जर आहे तर पाठी गुंतून नावरूपी नावेत गुंतून वासना घेऊन मरण्यात अर्थ काय. अशा अर्थी सर्वच पाठी जायचे आहे. आपली नावे त्या पाठी जाणार आहेत. आपण विस्मृतीत जाणार आहोत हे लक्षात जर आले असेल तर या क्षणीच आपण सर्व तऱ्हेच्या मायामोहातून पलीकडे असणं हे फार महत्वाचं आहे. याला जीवनात असून सुद्धा मुक्ती मिळवणे म्हणतात. मोह सलील की धार में बही गए गहीर गंभीर सूक्ष्म मछली सूरती है चलती चढ़ती उल्टी नीर. मोह जलधारा सापडून थोर थोर वाहून गेले लहान मासोळी परी कोणी उलटे धारा बाह्य किनाऱ्या आले. मोह जलधारा सापडून थोर थोर वाहून गेले लहान मासोळी परी कोणी उलटे धारा बाह्य किनाऱ्या आले. मोठमोठे कुशल व ज्ञानी ध्यानी सुद्धा मोहमाया रूपी प्रवाहात वाहून जाऊन नामशेष झाले किंवा अपकीर्ती पावले. मात्र एखादी लहानशी मासोळी देखील मुख्य प्रवाहधारेविरुद्ध पोहून सुरक्षितपणे धारे बाहेर किंवा बाजूला जावी. अशा प्रकारे काही मोहजित ज्यांनी मोह जिंकला आहे असे मायाजित ज्यांनी माया जिंकले आहे असे साधक आपल्या साधनेने अन्यथा विजय मिळवण्यास कठीण अशक्य अवघड वाटणाऱ्या मायेला पराभूत करण्यात यशस्वी झाले व होतात असाही अनुभव आहे. मोह साधनेने अंकित होतो. ज्याच्याजवळ साधन आहे तो मोहाला आपल्या अंकित करू शकतो आणि मोहपार जाऊ शकतो. काहू जुगती ना जानिया की विधी बचय सुखेत
नाही बदगी नाही दीनता नाही साधू संग हेत जीवन शेती संरक्षण्या कोणी ना युक्ती ना उपाय जाणे विनम्र सेवा भाव न भक्ती साधू संगीना जोडी. त्या जीवनरूपी शेताचे मोहरोगापासून कसे संरक्षण करावे याची युक्ती किंवा उपाय कोणी जाणत नाही. बरे साधू संघाची गोडीही नसते आणि साधू प्राप्ती होण्यासाठी आवश्यक ती नम्रता भक्ती व विनयशील ज्ञान ग्रहण इच्छाही नसते. मग मोहापासून वाचणे केवळ अशक्य होते. त्या कारणाने सारे जीवन व्यर्थ ठरते. म्हणून म्हटलेलं आहे जीवन शेती संरक्षण्या कोणी ना युक्ती ना उपाय जाणे. ही जीवनरूपी शेती जर संरक्षित करायची असेल तर त्यासाठी नेमकी युक्ती काय उपाय काय कोणी जाणत नाही. विनम्र सेवा भाव न भक्ती. विनम्र सेवा भाव आणि भक्ती न साधू संगी ना गोडी. म्हणजे विनम्र सेवा भाव न भक्ती. विनम्र सेवा भाव नाही भक्ती नाही. साधू संगी ना गोडी आणि साधू संघामध्ये राहावाची गोडी नाही. खऱ्या अर्थाने विनम्र सेवाभाव भक्ती आणि साधू संघ याची गोडी हे ते उपाय आहेत. परंतु जीवनरूपी शेती संरक्षणासाठी त्याचे उपाय आहे ती जी युक्ती आहे ती कोणी जाणीत नाही असं कबीरजी म्हणतात. जेव्हा लगी सब संसार है मिरग सब नको मोह सुर नर नाग पाताल अरु ऋषी मुनिवर सब जोह सर्व विस्तृत या जग संसारी मोह मृग अति अनावर स्वर्गी देव पृथ्वी असुर नर ऋषीवर नाग पाताळी प्रस्तदे जार. जेथे पहावे तेथे सर्व दूर हा जीव जगत संसार पसरलेला असून येथील सर्वांनाच मोहरूपी मृग किंवा हरणाने त्रस्त व बेजार केले आहे. जसं सीतेला आणि पर्यायाने रामाला सुवर्ण मृगाने मायेच्या पाठी फिरवले तसेच तुम्ही आम्ही सर्व आहोत. सर्वजण त्याच्या मोहापायी विनाशाप्रत जात आहेत. मग ते स्वर्गातील देव असोत वा पाताळातील नाग असोत पृथ्वीवरचे असुर मानव किंवा ऋषीमुनी असोत साऱ्या जणांनाच या मोहमृगाने आपल्या पाठी अनावर ओढीने येणे भाग पाडले आहे. आसक्तीत गुरफटले आहे. मोह नदी विकराल है कोई न उतरे पार सतगुरु के वट साथ के हंस होय जमनार. कराल विकराल मोह नदी राही ना कोणी पार होई सद्गुरु नावाडी साथ मिळे तरी हंस मोक्ष पदाते पायी. सद्गुरु नावाडी साथ मिळे तरी हंस मोक्ष पदाते पावी. कराल विकराल मोह नदी राही ना कोणी पार होई सद्गुरु नावाडी साथ मिळे तरी हंस मोक्ष पदाते पावी. ही मोह नदी अति विकराळ भयानक व सर्वसंहारक आहे. त्या संसार रूपी मोह नदीचे पार होणे फारच अशक्य गोष्टीतील काम आहे. मात्र जर सद्गुरु रूपी नावाडी मार्गदर्शक भेटला तर तो ज्याला लाभला असा कोणी एखादा भाग्यवंत निरक्षीर विवेक करणारा किंवा सदसत विवेक करणारा हंस बनतो आणि हा कराल विकराल संसार रूपी मोह नदीचे पार यशस्वीपणे होऊ शकतो. कुरुक्षेत्र सब में दिने खेती करे किसान मोह मिरग सब चरी गया आसन रही खलिहान. सारी पृथ्वी कर्मभूमी जीव कर्म शेती करती मोह हरिण शे तपस्त करी न राही काही खयावरती. ही सर्व पृथ्वी हेच ते कुरुक्षेत्र आहे किंवा कर्मभूमी आहे. यावर सर्व माणसे आपापल्या कर्माची शेती करतात व त्यानुरूप पीकही घेतात. मात्र या उभ्या पिकात मोहरूपी हरिण शिरते आणि सारे पीक खाऊन पस्त करते. शेतकऱ्याचे खळे मात्र विना पीक विना धान्य सुने सुने किंवा रिकामेच राहते. सारांश मोह सर्व भक्षक दैत्य आहे. एक मोह के कारणे भरत धरी दो देह ते नर कैसे छुटी है जिनके बहुत स्नेह. मोह वश होता भरत मुनीना दोन देह होती प्राप्त परिमानव कैसा होई मुक्त जीवन ज्याचे मोह संपृक्त. इथे भरत मुनींचं
इथे भरत मुनींचं उदाहरण देताना म्हटलेलं आहे, केवळ अपवादात्मक मोहग्रस्ततेमुळे महर्षी भरत यांना सुद्धा 2 देह धारण करावे लागले. मग सर्वसाधारण माणसाचे काय, ज्याचे सारे आयुष्यच अनेकानेक मोह स्नेह यांच्या बंधनाने जखडले गेले आहे, त्याला मोक्ष मिळणार तरी कसा? अपना तो कोई नहीं देखा ठोकी बजाय, अपना अपना क्या करे मोह भरम लपटाय, माझे आपुले ना येथे काही निश्चित जाणून राही, आपुले आपुले व्यर्थ राही, मोह भ्रमात सापडून तू न राही. संत कबीर यांनी निश्चित जाणले आहे की माझे आपले असे येथे या मानवी जीवनात काही नाही व नसतेही. माझे माझे किंवा आपले आपले असे जे काही वाटते ते सत्य नसून ते माया मोहात गुरफटणे अडकणेच आहे. तरी बा मानवा तू या माया मोहात स्वतःला कोंडून घेऊ नकोस. जाणाऱ्याला सारे येथेच सर्व सोडून जावे लागते. म्हणून मानवाने वासनारूपे मनाद्वारे येथे या मोहपाशात पृथ्वीवर अडकून राहू नये. त्याने मोक्ष प्राप्ती अशक्य बनते. अष्टावक्र महामुनी सुद्धा म्हणतात, माझे माझे भ्रांती ओझे या वेगळे विश्वते नसे. माझे माझे हे केवळ भ्रमाचे ओझ आहे. या खेरीज हे विश्व किंवा संसार काही नाही. तर आजच्या या शिक्षक दिनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी आज जो शिक्षक दिन साजरा केला जातो, त्या शिक्षक दिनाला स्मरून सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे स्मरण करून आणि अत्यंत अजोड अशा संत कबीराचे खऱ्या खुऱ्या जगद्गुरु संत कबीरांचे स्मरण करून आज हा जो 27वं प्रकरण आहे मोहावरती ते इथे संपवतो. हे प्रकरण लहान आहे, पण योगायोगाने आजच्या शिक्षक दिनी गुरुदिनी हे प्रकरण आपणाला ऐकायला मिळाले, वाचायला मिळाले. ही खरोखरच त्या संत कबीरांची कृपाच म्हणावी लागेल. अनायसे जे प्रकरण समोर आले ते आपणाला या जगरूपी माया मोहाच्या बाजारातून पार कसे करावे हे सांगणारे हे अत्यंत समर्थ शब्द ज्यांनी दिले अशा संत कबीरांचं हे कबीर नामामधील 27वे मोह नावाचे प्रकरण आज येथे पूर्ण करतो. जरी हे लहानस असलं तरी बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होत आहे हे लक्षात घेता या लहानशा प्रकरणामध्ये मायामोहापासून कसे दूर राहावे, जे देवांना माणसांना ऋषी मुनी गंधर्व यांनाही जमले नाही ते कसे साध्य करावे याबाबत संत कबीरांनी जो उपदेश दिलेला आहे तो आपण नित्य चिंतनात राहू द्यावा. आणि हाच आपण जरूर समजावे की संत कबीरांकडून सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्याकडून आपल्यापर्यंत आलेला हा शिक्षक दिनाचा प्रसाद समजून आपण त्याचे चिंतनात घ्यावे आणि पुढील आपले जीवन सर्वदैव मायामोह मुक्त खऱ्या अर्थाने सुखशांती समाधाने संपृक्त व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या या दिनी जेव्हा आपली 8-10 दिवसांच्या अंतराने भेट झाली आहे, अशा बऱ्याच दीर्घ कालानंतर सुरू झालेला आता हा प्रवास उद्यापासून नियमितपणे आणि अतिवेगाने सुरू होईल असे आपल्याला आश्वस्त करतो आणि आज येथेच थांबतो. शुभ दिन. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सर्वांना. संत श्रेष्ठ जगद्गुरु भक्त श्रेष्ठ संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री कबीर आपणा सर्वांना प्रेरणा देऊन तसेच सर्वपल्ली राधाकृष्णन या आपल्या महान तत्ववेत्या शिक्षकाला, अर्थात जे राष्ट्रपती होते पण खऱ्या अर्थाने महान तत्ववेत्ता आणि महान शिक्षक असलेले सर्वपल्ली राधाकृष्णन यांचेही आपल्या वाटी आशीर्वाद आहेत. संत कबीरांचेही आपल्या वाटी आशीर्वाद आहेत. येथे अवश्य पुन्हा एकदा दिवार सांगतो आणि आपला आजच्या दिवसासाठी निरोप देतो. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.